महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना चॅलेंज, तर सीएम म्हणतील ती जागा आणि वेळ. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांनी स्वीकारलं आव्हान. बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची ऑफर. मुंबईत बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची माहिती. पियुष बन्सल नंतर शार्क टँक इंडियातील आणखी एक शार्क वादात. नमाजचे फायदे सांगितल्याच्या व्हिडिओवरून नमिता थापर यांच्या विरोधात ट्रोलिंग. नमिता थापर यांनी ट्रोलर्सना सुनावलं. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर 27 एप्रिलला सुनावणी. प्रकरण उघडकीला आल्यापासून निदा खान फरार. हिंदुत्ववादी संघटनांनी यवतमाळमधील राळेगावात पाळला बंद. राळेगाव तालुक्यातून 34 मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांचा निषेध. मानवी तस्करीचा भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप. नागपुरात धार्मिक चालीरीतींचं पालन करण्यासाठी एनजीओ मधील तरुणींवर दबाव. एनजीओ चालक रियाज काझी याला पोलिसांकडून अटक. एनजीओ चालकाकडून 2 वर्षापूर्वी तरुणीचा विनयभंग. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयांची चक्रावून टाकणारी लाईफस्टाईल. पिस्तूल 3 ते 4 आयफोन, थार गाडी आणि पैशाच्या बंडलाचा व्हिडिओ समोर. लक्झरी लाईफस्टाईलची चर्चा. बीएमसीच्या निधी वाटपात साटम फॅक्टरची चर्चा. साटम यांच्या मतदारसंघात नगरसेवकांवर निधीची खैरात. 6 नगरसेवकांना 39 कोटींचा निधी. साटम यांच्या नातेवाईकाला 9 कोटी. मोठ्या कंपन्यांना मराठी भाषा सक्ती करणार का? कामगार नेते शशांक राव यांचा सवाल. रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा आदेश रद्द करण्याची मागणी. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा. अवकाळीसह गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर मधल्या पिकांना फटका. टिटवाळ्यात एमडीएमए ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त. आरोपी महिलेकडून 6 कोटींच्या 5000 गोळ्या जप्त. होर्मुझची नाकेबंदी उठवल्याशिवाय अमेरिकेशी चर्चा होऊ शकत नाही. इराणची भूमिका. तर युद्धबंदीवर चर्चेसाठी अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानात आल्याची माहिती. जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप. आवमोरीमध्ये सुनामीचा इशारा.